बरं मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला अगदी छोट्याशा बाळाचं, अगदी 3-4 महिन्याच्या बाळाचे धोती आणि शेरवानी कटिंग कशी करायची ते दाखवते. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 मीटर पैठणी कापड, लायनिंगचं कापड अर्धा मीटर आणि अर्धा मीटर धोतीचं कापड. एक मीटर फॅब्रिक, पैठणीचं लायनिंग अर्धा मीटर धोतीसाठी लागणारे कापड. छोट्या 3-4 महिन्याच्या बाळाचे ड्रेस शिवायचा आहे, पण थोडं वाढता शिवते, तर त्याची माप आहे 5-6 महिन्याच्या बाळाला. तर मी कट करणार आहे, तर तुम्ही बघा. तुम्हाला मी दाखवते. आधी वरचा कुर्तीचं कापड कट करून घेऊ, लायनिंग, त्यानंतर मग फॅब्रिक कट करून घेऊ. आता मी हे माप दाखवते. छोट्या बाळासाठी आपल्याला वरचा जॉकेट म्हणजे कुर्ता शिवायचा आहे. त्याची उंची 13 आणि रुंदी 16. बाळाचे छातीचे माप आहे 16. 16चा चौथा काढला तर 4. त्यात आपण मिळवले 2 इंच. 2 इंच मिळून ते झाले 6.25 घेतलाय. शोल्डर टाकले 4 इंच. गळा रुंदी घेते 16 इंच. गळा उंची बाळाची पुढची गळा उंची घेते 3. मागची गळा उंची घेते 2. हे आपले राहिलेले बाकीचे शिल्लक कापड आपण कट करून घेऊया. मागची बाजूला घ्यायची. आता पुढचा गळा कट करायचा. आता आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. गळ्यापासून 1 इंच पाऊण इंच सोडून द्यायचं. त्यानंतर 4 इंचाला आपण उंचीच्या खालच्या बाजूला इथे आपण अर्धा इंच
अंदाजावर पॉईंट घेऊन आणि वरती 4 इंच म्हणजे हे 4 इंच जसं आपण टक्स घेतो त्या टाईप त्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची. आता याला हा असं कट करून घ्यायचा. पण हे आता आधी आपण फॅब्रिक कट करू, त्यानंतर मग हे कट करून घेऊ. आता कट करायच्या आधी आपल्याला डिझाईन बघावी लागेल. हे आपले आता याच्यात आपण कुर्तीच्या बाया काढून घेणार आहे स्लीव. तर आता याला डिझाईन आहे एलिफंटची, हत्तीची. तर हे मी काय टिप्स सांगते लक्षपूर्वक ऐका. ही डिझाईन आहे एलिफंट, इकडे पाय खाली ही सरळ डिझाईन आणि फोल्ड केल्यावर ते उलटी झाली. एका बाजूचे हत्तीचे पाय ह्या बाजूला आले आणि एका बाजूचे हत्तीचे पाय ह्या बाजूला आले. त्यासाठी आपल्याला नाही का मध्ये कट करून घ्यायचे. आता ही मध्ये कट करून घ्यायचे. हे इकडचे आणि ही घडी अशी. आता दोघं असे हत्तीची डिझाईन आपली प्रिंट सरळ आली. त्यामुळे आता हे एकावर एक ठेवून घ्यायचे अशी. कधी आपण कापड फोल्ड केलं ना तर डिझाईन एका बाजूला सुलट येते, एका बाजूला उलट येते. त्याच्यामुळे स्लीव कट करताना कधीही काळजी घ्यायची. ब्लाउजचे असो या कुठलेही असो, ड्रेसची म्हणा, कुर्तीची म्हणा, ब्लाउजची एक काळजी घ्यायची.
स्लीवची घेऊया आपण आता. स्लीवची 9 घेते, 1 इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजे पूर्ण आमची 10 घेते. आणि रुंदी पण कमी 7.5 करून टाकते. बरं, आता आपलं हे झालं कुर्तीची कटिंग.